नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत वयवारी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे वयाची सरासरी दिली असता प्रत्यक्षात वय कसे काढायचे. चला तर वेळ न घालवता मग सुरू करूया डायरेक्ट व्हिडिओला. आता प्रश्न क्रमांक 1 दिलाय. मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरतीच्या 2024च्या परीक्षेत येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे, दोन भावांच्या आजच्या वयाची सरासरी 27 वर्षे दिलेली आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 असल्यास मोठ्या भावाचे वय किती? आता सर्वात सिंपल आपण नवीन पद्धत वापरणार आहे, की आता आपल्याला काय केलंय, वयाची सरासरी दिलेली आहे. सरासरी दिलेली आहे 27 वर्षे. आपण काय करायचं, आता इथं दोन भावांच्या म्हटले. आपण काय करू, ह्या वयाच्या सरासरीला दोन भावांच्या म्हटले म्हणून 2 ने गुणून एकूण वयाची बेरीज काढू. मग एकूण वयाची बेरीज बरोबर 27 गुणिले 2 बरोबर. आता याचा आणि याचा गुणाकार केला तर किती येईल? 54 वर्षे. मग आता गुणोत्तर दिलंय आपल्याला, गुणोत्तराचा रेशिओ दिलाय. गुणोत्तर दिलंय 5:4. मग आपण काय करू, आता आपल्याला इथं वयाची बेरीज काढली आपण, म्हणून गुणोत्तराची पण बेरीज करू. मग 5 अधिक 4 बरोबर 9. याला आपण युनिट किंवा एकक म्हणू. युनिट किंवा एकक असं म्हणू. मग ह्या आलेल्या युनिटला किंवा एककाला बरोबर 54 वर्ष लिहू. मग 9 युनिट बरोबर 54. मग 1 युनिट बरोबर किती, तर 54 भागिले 9 बरोबर 6. आता आपल्याला काय विचारलंय, की सर्वात मोठ्या भावाचे वय किती? मग ह्या गुणोत्तरापैकी सर्वात मोठं गुणोत्तर कोणाचं आहे? तर 5 आहे. म्हणजे ते मोठ्या भावाचे वय होईल. मग मोठ्या भावाचे वय बरोबर 6 गुणिले 5. ह्या 6ने गुणायचं. उत्तर आलं 30 वर्षे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न तलाठी भरतीच्या 2023-24च्या प्रश्नपत्रिकेत येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे अ आणि ब, म्हणजे इथं पण 2 दिलेले आहेत. यांच्या वयाची बेरीज सरासरी 35 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. तर ब चे वय किती? आता सरासरी दिली आहे, मग आपण काय करू, एकूण वयाची बेरीज काढून घेऊ. मग एकूण वयाची बेरीज बरोबर 35 गुणिले 2. गुणिले 2 का? तर इथं अ आणि ब असे 2 व्यक्ती दिलेले आहेत. मग 35 दुने 70 वर्षे. आता इथं आपण बेरीज काढली म्हणून गुणोत्तराची पण बेरीज करणार. मग गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 4:3. आता आपण याची बेरीज करणार. 4 अधिक 3 बरोबर 7. आता ह्या 7ला काय करणार आपण, युनिट किंवा एकक असं म्हणणार. मग 7 युनिट बरोबर हे एकूण वयाची बेरीज 70 वर्ष. मग 1 युनिट बरोबर 70 भागिले 7. मग 1 युनिट बरोबर 10. आता आपल्याला सांगितलं त्यांनी ब चे वय किती, तर ब चे वय. आता प्रश्नात अ आणि ब म्हटलंय,
म्हणजे पहिलं अचं गुणोत्तर आहे, दुसरं बचं आहे. मग ह्या आलेल्या युनिटने बच्या गुणोत्तराला गुणायचं. मग 10 गुणिले 3 बरोबर 30 वर्षे. पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न तिसरा. हा प्रश्न नगर परिषद भरती 2024 ला येऊन गेलेला आहे. प्रश्न आहे आई आणि मुलगी म्हणजे इथं पण दोघींचे दिलेले वयाची सरासरी दिलेली 25 वर्ष. सरासरी दिली आहे. आपण काय करू? वयांची बेरीज काढून घेऊ. एकूण वयाची बेरीज बरोबर 25 गुणिले 2. आई आणि मुलगी दोघी दिलेत म्हणून 25 दुने 50 वर्षे. मग आता वयाचे गुणोत्तर दिले, गुणोत्तराची पण आपण बेरीज करून घेऊ. गुणोत्तर 3+2 दिले. आपण काय करणार याची बेरीज करणार. 3 + 2 बरोबर 5. आता याला आपण युनिट मानणार. मग 5 युनिट बरोबर 50 वर्षे. मग 1 युनिट बरोबर 50 भागिले 5 बरोबर 10. मग या आलेल्या युनिटने आपण काय करणार? आईच्या वयाच्या गुणोत्तराला गुणणार. मग आईच्या वयाचे गुणोत्तर आजचं काय आहे? 3. मग आईचे वय बरोबर 10 गुणिले 3 बरोबर 30 वर्षे. पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न जिल्हा परिषद भरती 2024 ला येऊन गेलेला आहे. राम आणि श्याम दोघांचं दिलेलं आहे. वयाचे गुणोत्तर 7:5 असून त्यांच्या वयाची सरासरी 24 वर्षे दिलेली आहे. आता सरासरी दिली आहे, आपण एकूण वयाची बेरीज काढून घ्यायची. एकूण वयाची बेरीज बरोबर 24 गुणिले 2. 24 दुनी 48 वर्ष हे त्यांच्या दोघांचे एकूण वय आले. मग आता गुणोत्तराची पण बेरीज करायची आपल्याला. गुणोत्तर दिलंय 7:5. आता यांची बेरीज 7 + 5 बरोबर 12 वर्षे. आता हे 12 वर्षाला आपण काय करणार? युनिट मानणार. मग 12 युनिट बरोबर 48 वर्षे. मग 1 युनिट बरोबर 48 भागिले 12 बरोबर 4. मग आता ह्या आलेल्या युनिटने आपल्याला त्यांच्या वयातला फरक काढायचा आहे. वयाचा फरक काढायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? दोघांचे वय काढावे लागतील. मग आता रामचे वय. आता ह्याचं गुणोत्तर दिलंय 7. मग 7 गुणिले हे युनिट 7 चोक 28 वर्षे. आता श्यामचे वय 5 दिलंय त्याचं गुणोत्तर गुणिले 4 युनिट. मग 5 चोक 20 वर्षे. आता ह्यांच्या दोघांच्या वयातला फरक काढायचा आहे म्हणजे ह्यांची आपल्याला वजाबाकी करायला लागणार. म्हणजे 28 वजा 20 बरोबर 8 वर्षे. पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न उत्पादन शुल्क भरती 2024-25 ला येऊन गेलेला आहे. आता इथं 3 मित्रांच्या वयाची सरासरी दिलेली 3. सरासरी दिली आहे 20 वर्ष आणि वयाचे गुणोत्तर दिले 2 3 5.
2 आज 3, 3 आज 5. मग आता सरासरी दिली आहे. आपण काय करू, त्यांच्या एकूण वयाची बेरीज काढून घेऊ. एकूण वयाची बेरीज बरोबर 20 गुणिले, आता इथं कितीने गुणायचं आपल्याला, 3 ने गुणायचं आहे का, तर इथं 3 दिलेलं आहे, 3 मित्रांच्या दिलंय, तर 20 त्रिक 60, त्यांचं एकूण वयाची बेरीज आली 60 वर्षे. आता गुणोत्तराची पण बेरीज काढून घ्यायची. मग गुणोत्तर दिलंय 2 आज 3, 3 आज 5 बरोबर 2 अधिक 3 अधिक 5, 5 आणि 3 8 आणि 2 10. हे काय आलं आपलं, युनिट आलं. मग 10 युनिट बरोबर एकूण वयाची बेरीज 60. मग 1 युनिट बरोबर 60 भागिले 10. मग 1 युनिट बरोबर 6. आता आपल्याला काय सांगितलंय, सर्वात मोठ्या मित्राचे वय. आता सर्वात मोठ्या मित्राचे वय म्हणजे काय, की ज्याचं गुणोत्तर सगळ्यात मोठं आहे, म्हणजे 5 आहे. मग सर्वात मोठ्या मित्राचे वय बरोबर गुणोत्तर दिले त्याचं 5 आणि गुणिले हे 6 युनिट बरोबर 30 वर्षे. पर्याय क्रमांक ब हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.